दोन्ही संघांना सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण मित्रांनो ही मॅच आहे क्वार्टर फायनलची. जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ जिंकेल तो संघ आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी नक्कीच इथून मात्र घेऊन जाईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जय गणेश वाफाले विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग. शेवटची मॅच, शेवटच्या मॅच मध्ये सुदर्शनने मात्र टॉस प्राप्त केला, क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि निमंत्रण दिलं आहे खालिंग संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी खेळपट्टीवर यतीश शेलार विथ विद्यानंद पागे हे आपण दृश्य पाहू शकता. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने दृश्य टिपले जात आहेत. एका उंच शिखरावर आपण जर पाहिले तर ही वाहिनी नक्कीच जात आहे. GTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट हे दृश्य पाहू शकता. विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे चित्र देखील तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवला जात आहे. काय निसर्गरम्य वातावरण, गोलाकार वर्तुळासह क्रीडांगण, त्याच्या सहभोवती पाहिले तर नक्कीच हिरवी हिरवी झाडे आणि त्याच्याच बाजूला हे वसलेलं अतकोली गाव. आणि हे नक्कीच आमचं हे मेन हायवे पाहू शकता, अतकोली चिराटपाडा रोड. पहिला चेंडू फुल लेंथ आहे. ऑन साईडला पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी पिकअप करते. प्रत्येक विषय अतिशय वेगाने जात आहेत, परंतु त्यापेक्षा वेगाने मात्र फलंदाजाने 2 धाव पूर्ण केले आणि 2 धावेने पाहिले तर नक्कीच टाळ्यांचा कडकड आवाज पाहायला मिळतोय. पाहू शकता आपण हे दृश्य. असं वाटतं की नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घ्यावं. खूपच छान कव्हरेज केला जातो या क्रीडांगणाला. काय स्पर्धेचं आयोजन पाहतो या सत्रामध्ये. खरोखरच नरेश राऊत यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि नक्कीच अतकोली संघाचं सुद्धा मी कौतुक करेन. जयदुर्गा स्पोर्ट अतकोली संघाने सुद्धा फार मेहनत केली आहे आणि कौतुक करेन मी यतीच. काय फटका पाहायला मिळतो, या चेंडूला फेकून देतो या ठिकाणी सीमेच्या पलीकडे 6 धावांसाठी. काय फटका इथे मात्र पाहिला या यतीच्या बात मध्ये. नक्कीच मोहर लागली होती त्या ठिकाणी षटकाराची. अजून एक मोठा फटका या ठिकाणी ऑन साइडला पाहायला मिळतो. या पॉवर प्ले षटक चालू आहे आणि चेंडू मात्र वेगाने निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. हा येतो चौका. कुठेतरी मी म्हणेन कॅप्टनशिप मध्ये चुकी पाहायला मिळते, कारण पॉवर प्ले षटक चालू आहे. कारण आपण जर सुदर्शनला पाहिलं तर नक्कीच फ्रंटलाईन गोलंदाज नाही. तुमच्याकडे प्रथमेश आहे, प्रतीक आहे, त्यांच्याकडे जर तुम्ही सुरुवात केली असती कदाचित तुमच्या संघाला खूपच छान झालं असतं. परंतु या ठिकाणी पहिला षटक महागडा ठरतो. या आता मात्र कुलवट चेंडू आहे, टायमिंग झालं नाही. सिंगल धाव नक्कीच पूर्ण केली. प्रत्येक वेगाने येतात. इथे मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. कुठेतरी ही स्पर्धा मिस केलेली आहे प्रशांत विषयने, परंतु नक्कीच या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीने दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या स्पर्धेचं त्यांनी नक्कीच कौतुक केलेलं आहे. धन्यवाद प्रशांत, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 13 गुणलेखक आमचे आता मात्र चेंजेस झालेले आहेत. प्रत्येक आता मात्र आमच्या जोडीला जोडलेले आहेत. इथे मात्र विद्यानंद स्लाग करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आजचा दिवस पाहिला तर विद्यानंदला हवी तशी संधी मिळाली नाही, परंतु ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही. चेंडू थोडासा खाली राहतो या आणि नक्कीच बॅट जर पाहिली आपण तर नक्कीच चेंडूच्या खालून निघून जातो. या पुन्हा एकदा हे दृश्य मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहतो. ड्रोन कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड फटका, टायमिंग झाला नाही त्या ठिकाणी. चेंडूचा तो या कार्पेटच्या 6ने पवन आहेत त्या ठिकाणी. पवन म्हटलं तर नक्कीच वारा कुठेतरी मात्र शांत आहे, परंतु नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पवन मात्र चांगली कामगिरी करतोय. आणि अशा रीतीने कुठेतरी माझा आवाज सुदर्शनच्या कानावर पोहोचला असावा, कारण सुरुवात पाहिली तर फार खराब केली होती, परंतु मात्र शेवटी अंत चांगला पाहायला मिळाला. 14 धावा, चांगली सुरुवात. एक गडी मात्र गमावला नाही, हे एक प्लस पॉईंट पाहायला मिळतोय खालिंग संघासाठी. आमचा हा VIP कक्ष पाहू शकता, काय नजारा पाहायला मिळतोय. जणू काय एखाद्या असं वाटतं की देखील ज्यावेळी एखादा आपण नजारा, एखादा मंदिर किंवा एखादा महल उभा करतोय तशा प्रकारचा आमचा हा व्यासपीठ
जयदुर्गा चषक 2020 आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करत असताना जयदुर्गा स्पोर्ट अकोले संघ नक्कीच आपण पाहू शकता आमचा समालोचन कक्ष हा काय चित्र इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर, आमचे ऑनलाईन स्कोरर ऑपरेटर भूपेश आहेत, त्यानंतर प्रतिमेश आहेत आमचे स्कोरर. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू जातो कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळते. प्रत्येक विषय आपल्या षटकाला सुरुवात करतो. हा षटक पाहिला तर सामन्यातील दुसरा आहे. सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज, एक अलग मंजर पाहायला मिळतो या ठिकाणी. काय नजारा पाहायला मिळतो, खूपच छान. जाऊया आता मात्र मॅचच्या दिशेने. प्रतीक पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळायचा आहे, परंतु एलिव्हेशन पाहायला मिळत नाही. स्वतःवर नाराज आहे यतीश, कारण एक संधी होती, असं वाटतं की बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला होता, परंतु कनेक्शन पाहायला मिळालं नाही. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही कधी कधी खराब चेंडूवर मोठे फटके खेळू शकत नाही, तर चांगल्या चेंडूवर कधी कधी मोठे फटके आपण पाहत असतोय. म्हणूनच क्रिकेटला मित्रांनो निश्चितच खेळ म्हटला जातोय. चेंज ऑफ पेस या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटला मात्र कोणता खेळाडू नाही, खूप गॅप आहे कव्हर आणि पॉइंट मध्ये, आणि तिथूनच चेंडू मात्र निघून जातो. या यतीच्या बॅटमधून निघतोय हा दमदार चौका. काहीतरी वेगळं इथे मात्र करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा, परंतु निकित या ठिकाणी खूप मोठी चूक झाली त्याच्याकडनं. खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली, आणि इथे मात्र ओव्हर पिच चेंडू झलक 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 दिखला जा. हा येतो यतीच्या बॅटमधनं एक आणखी एक दमदार फटका षटका. बिनबाद 25 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत निकितच्या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न करतो. या परफेक्ट वाईट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते या प्रत्येककडनं. कमबॅक चेंडू देखील तुम्ही षटकार मारू शकता, तर आम्ही सुद्धा डॉट चेंडू हाताळू शकतो, अशी किमिया, अशी क्षमता असलेला हा गोलंदाज प्रत्येक विषय. अडोस पडोस की लढाई, खालिंग विरुद्ध वापाले क्वार्टर फायनलचा सामना. कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल, कोणत्या संघाला स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल, येणारी वेळ सांगून जाईल. परंतु इथे मात्र यतीच्या बॅटमध्ये फटका आला चांगला, आणि झेल ड्रॉप चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे गेलेला आहे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा, आणि हा येतो इशारा षटकार. पवन होता त्या ठिकाणी, पवनकडे चूक झाली. ही चूक नव्हे तर महाचूक आहे, कारण हा सामना आहे फार महत्वाचा, क्वार्टर फायनलचा सामना आहे. प्रत्येक सुद्धा स्वतःवर नाराज आहेत, कारण या चेंडूवर यतीश बाद होऊ शकला असता. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड इथे मारून घेतली, आणि 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली तर पूर्णपणे स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ म्हणजे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. 31 धावा, कुठलाही गडी इथे मात्र गमावला नाही. गायकवाड सर काय म्हणणार या सुरुवातीबद्दल? चुकीला माफी नाही, या पद्धतीनं पवन कथोरेकडनं मोठी चुकी घडली. निसा गडीच बाद होत नाही, तर 6 धावा बाद होत आहेत, आणि षटकार प्राप्त केला गेला. 31 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश. धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. इथून कुठेतरी धावसंख्येला लगाम लागावा लागेल, अन्यथा सरस्वती खालिंग संघ पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करेल, आणि ती स्थिती पहिल्या 2 षटकात तरी सरस्वती खालिंगच्या बाजूनं सरस आहे, कारण एकही गडी कमावला आहे, अतिशय जमेची बाजू. तर प्रथमेश गोलंदाजी सज्ज, सामोरा जाईल विद्यानंद. प्रथमेश 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. धारदार गोलंदाजी, ॲथलीट शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते. सामोरं जातो विद्यानंद. विद्यानंद आता कुठेतरी आपण चांगलीच कामगिरी करून दाखवावी लागेल. फुलटॉस चेंडू फिरकावून दिला जातोय डीप स्क्वेअर लेग, आणि मिड विकेटच्या मध्यातून चेंडू सीमारेषा पार षटकार. षटकाच्या जोरावरती 37 धावा धावपलकावरती स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. जय गणेश वापाळे संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती, मात्र चुका घडतायत आणि चुकीला माफी नसते. आणि या क्षणी, कारण आजच्या दिवसाचा अंतिम सामना आहे आणि यातील विजेता संघ हा अंतिम 3 मध्ये पोहोचणार आहे.
चुकी जर तुमची मोक्याच्या वेळी घडत असेल तर मात्र यश तुमच्या हातातून निसटण्याची शक्यता अधिक असते. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित आणखी एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. अतिशय दैदिप्यमान असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी सरस्वती खालिंग संघाकडनं. यतीश शेलार असेल, दुसऱ्या बाजूला विद्यानंद असेल. विद्यानंद सुद्धा बहरात आलेला आहे. एक षटकार एक चौकार त्याने या षटकामध्ये हाताळलेला आहे आणि त्या जोरात जर पाहिलं तर वैयक्तिक 12 धावांची खेळी त्याच्याकडनं नाबाद आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान प्रथमेशच्या मारायला सामोरा जाईल तो विद्यानंद. अप्रतिम कामगिरी विद्यानंदकडनं सुद्धा. यतीश शेलार तर आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे बहरलेला आहे. विवेक शेलारनं तर BCC बोरोली विरुद्ध जी खेळी केली पूर्णपणे शांत डोक्यानं आणि आपल्या बुद्धिचातुर्याची ओळख करून दिली. दरम्यान पुढचा चेंडू प्रथमेशचा. खोलवर टप्प्याचा चेंडू फुल्लर लेन चेंडू होता. अशाच पद्धतीचे चेंडू महत्त्वाच्या क्षणी हाताळायचे असतात आणि हेच प्रथमेश कुठेतरी विसरला होता. यापूर्वीचा चेंडू एक त्याने फुलटॉसचा चेंडू हाताळला होता. त्याच्यानंतर डाव्या यष्टीवरती चेंडूची पेरणी केली आणि ती त्याला महाग पडली. आता मात्र चेंडू आपण पाहतो उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर आणि फुल्लर लेन चेंडू होता. दरम्यान पुढचा चेंडू प्रथमेशचा. धावफलकावरती धावसंख्या पाहतोय बिनबाद 41 धावा. तिसरं षटक सुरू आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार करण्यामध्ये यश मिळत नाही. पंचांकडे जोरदार अपील केलाय. मला वाटतं चेंडू बॅटला लागत शरीरावरती आदळलेला आहे, चेहऱ्यावर आदळलाय. एक धाव पूर्ण केली गेली. 42 धावा धावफलकावरती. प्रथमेश ते तर्रार मारा करतोय, अतिशय वेगवान मारा करतोय. कुठेतरी मगाशी योगेश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं षटक होतं, पॉवर प्ले षटक होतं. अशा वेळेस प्रथमेशला संधी देण्याची अधिक गरज होती. मात्र प्रथमेशला तिसरं षटक हाताळलं आणि त्याचा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा तुमची रणनीती चुकते तेव्हा त्याचा परिणाम खेळावरती होत असतो. आता धावफलकावरती जी सरासरी ती 14ची सरासरी पूर्ण केलेली आहे. 50 ते 55 धावा नक्कीच खालिंग संघासाठी अतिशय आशादायी असतील. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडूची हाताळी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा अशा पद्धतीनं यतीशकडनं अशा खेळीची अपेक्षा नव्हती. मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 42 धावा. प्रतीक या ठिकाणी गुणलेखकाची कामगिरी करतो. अतिशय दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते प्रतीककडनं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 42 धावा 14ची सरासरी. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर धावांचा पाऊस पडला होता. पहिल्या षटकात 14 धावा, मग दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. अशा पद्धतीने एकंदरीत 31 धावा धावफलकावरती झळकल्या होत्या. या षटकात मात्र 11 धावा प्रथमेशकडनं बहाल झाल्या. जे काही पहिले 2 चेंडू होते ते अतिशय स्वेर होते. त्याच्यानंतर कमबॅक केला आणि उर्वरित 4 चेंडूत केवळ 1 धाव दिली आणि त्याच जोरावरती 14च्या सरासरीनं 42 धावा. इथून चौथं षटक जे असेल ते अतिशय निर्णायक असेल आणि चौथ्या षटकामध्ये जर का 10 ते 15 धावा खालिंग संघ जोडण्यात यशस्वी झाला तर मात्र खालिंग संघ एक सन्मानजनक धावसंख्येकडे पोचलेला असेल. तर 10पेक्षा कमी धावसंख्या या षटकात जर बहाल झाली तर वापाळे संघसुद्धा आशादायी इथं होऊ शकतोय किंवा किंबहुना वापाळे संघाचा सुद्धा या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी 10पेक्षा कमी धावा देणं गरजेचं राहील. तर जयेश रोशन गोलंदाजी सज्ज. रोशनच्या माऱ्याला सामोरा जाईल विद्यानंद. चलावी जोडी. एकी गडी बाद झालेले जमेची बाजू आहे. परंतु विवेक शेलार जर का आला असता तर विवेकच्याकडे जे काही मोठे फटके होते ती क्षमता त्याने येथे सिद्ध केली असती, परंतु ती संधी मिळाली नाही. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. पंचांचा इशारा आलेला आहे. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. जय गणेश वापाळे संघ. पंचांचा पहिला इशारा तुम्हाला मिळालेला आहे. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे. रोशन गोलंदाजी सज्ज. सामोरा जाईल तर विद्यानंद तडाकेबाज धडाकेबाज फलंदाज आहे आणि 13 धावांवरती तो नाबाद आहे. खेळ सुरू करायचा प्लीज. रोशन गोलंदाजी सज्ज. सामोरा जाईल तर विद्यानंद.
फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. एकोणतीस धावा यतीशच्या तर 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्यानंदच्या. या सामन्यामध्ये एकही वाईट चेंडू किंवा एक्स्ट्रा धाव मला वाटते पाहायला मिळालेली नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू रोशनचा सामोरं जाईल तो विद्यानंद. निश्चितच एका दणदणीत प्रार चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार षटकार. पहिला चेंडू होता उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर फुलटॉस चेंडू. पुढचा चेंडू पाहतोय आपण स्लॉटमध्ये येतोय आणि सीमारेषेच्या पार धाडला जातोय. कुठेतरी मारा आहे तो अचूक करावा लागेल. 52 धावा धावफलकावरती झळकलेल्या आहेत. 50 पार करण्यामध्ये यशस्वी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ. रोशनचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो विद्यानंद. निश्चितच आणखी एक प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 2-3ऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय. बावन्न धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यानंतर पहिला गडी गमावलेला आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तोच विवेक या ठिकाणी खेळपट्टीवरती आलेला आहे. निश्चितच ही अतिशय जमेची बाजू असेल. मात्र स्ट्राईक रोटेट झालेली अतिशय इन्फॉर्म आहे. 29 धावांवरती नाबाद तो खेळतोय. बाद होण्यापूर्वी विद्यानंदच्या धावा धावफलकावरती झळकल्या होत्या 17. 23 धावा चौकार मारला होता. आणि नक्कीच आणखी एक दणदणीत प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू विसावतोय. टिपला गेला. चांगला प्रहार होता मात्र झेल टिपला गेला. पवन त्या ठिकाणी आहे. 52 धावांवरती आणखी एक झटका म्हणजे सलामी जोडी मैदानात परतलेली आहे. बावन्न धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू रोशनच्या माराला समोर जाईल तो प्रशांत. अप्रतिम चेंडू एसटी उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी. लागोपाठच्या चेंडूंवरती 3 गडी बाद करण्यात यशस्वी होतोय आणि हॅट्रिक पूर्ण करणारा या ठिकाणी पहिला गोलंदाज बनतोय. अभिनंदन रोशन. आणि रोशनला उत्तम अशा प्रकारचा चेंडू टाकावा लागेल. तर उत्तम कामगिरी कोण करतोय, उत्तम की रोशन? पाहूया. अतिशय निर्णायक चेंडू. 52 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत.
नक्कीच आपण जर शेवटचा षटकाचा विश्लेषण केला तर नक्कीच सुरुवात मात्र खराब पाहायला मिळाली, परंतु नक्कीच षटकाचा अंत जर पाहिला तर खूपच छान पाहतोय. कारण विकेट हॅट्रिक पूर्ण केली, शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट्स इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला. परंतु मी एवढंच म्हणेन की या मॅचमध्ये कुठेतरी विवेक शेलारकडे एक चूक झालेली आहे. मी नक्कीच त्याचं विश्लेषण इथे मात्र करेल. ज्यावेळी यतीश शेलार झेलबाद झाला त्यावेळी जर नक्की जर विवेकने जर स्ट्राईक जर क्रिकेट केली असती तर कदाचित विवेकला किमान 2 ते 3 चेंडू खेळण्याची इथे मात्र संधी मिळाली असती आणि त्या 2 ते 3 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका बसला असता तर समीकरण अजून आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट नक्कीच गेम प्लॅननुसार केला जातो. या क्रिकेटमध्ये काही जर त्याला महत्त्व नसतो. जे झालंय ते आपल्या सर्वांना डोळ्यासमोर पाहायला मिळालेलं आहे. तर नक्कीच या धावांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल तर पाहूया. 53 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सरस्वती स्पोर्ट खालील संघाने 54 धावांचं आव्हान असेल तर सलामी जोडी लगेच यायची आहे. वापल संघ लक्षात घ्या, तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, कोणत्याही प्रकारचा अंधार होणार नाही याची आपण काळजी घ्या. येस ओके. क्षेत्रशील लगेच लगलेलं आहे आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. सतीश काटोले विथ प्रथमेश, माफ करा विपुल आहे. यस ओके. कारण प्रथमेश आणि विपुलची आपण जर नक्कीच शैली बघितली तर नक्कीच सेम टू सेम पाहायला मिळते. तर एक यंगस्टार तर नक्कीच आपण एक पाहिलं तर ज्यांच्याकडे फार अनुभव अशी सलामीवीर जोडी पाहायला मिळते या जय गणेश वापले संघाकडनं. सतीश काटोले यांनी नक्कीच या संघाची बांधणी केली आहे. खूपच छानपैकी कार्य करतायत या सत्रामध्ये. कारण MS ट्रॉफीमध्ये सुद्धा पाहिली तर नक्कीच खूपच छान जय गणेश वापले संघाने खेळ प्रस्थापित केला आणि त्याच जोमाने आणि त्याच शैलीने या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांच्याकडे मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल का या अंतिम सामन्यामध्ये पाहूया. पहिले षटक विवेक शेलार, माफ करा यतीश शेलार इथे मात्र हाताळतोय. विवेक शेलार लॉंगॉनच्या दिशेने आहेत. दोन्ही क्षेत्ररक्षक डीपमध्ये आणि षटकाला सुरुवात करेल यतीश. पहिला चेंडू सतीश काटोलेच्या बॅट मधनं काय स्वीट व्हाईस ऐकायला मिळते. या चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. टफ अँड रफ नक्कीच पाहायला मिळेल. कारण सतीश नक्की तुम्ही फटके मारलेत आम्ही का नको असाच प्रकारचा इथे मात्र संदेश देतोय. कारण त्यांच्याकडे सुद्धा पाहिली तर फार चांगली फलंदाजी आहे आणि सुरुवात पाहिली तर काय सुरुवात पाहतोय. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गोलंदाज यतीचं षटकाराने. आपलं खातं उघडलं षटकाराने, संघाचं अकाउंट ओपन केलं षटकाराने. षटकार इथे मात्र पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर. आता मात्र लोटफ्ला चेंडू आहे, ऑन ट्राय केला जातो या, परंतु नक्की क्षेत्ररक्षक सज्ज त्या ठिकाणी. सिंगल धाव पाहायला मिळेल. चांगला कमबॅक चेंडू पाहतो यतीशकडनं. चांगला बॅटर सुद्धा पाहिला आपण, कारण यतीश सुद्धा आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे खाली संघाचा आणि सतीशचा विचार केला तर तेवढ्याच दर्जेचा तो सुद्धा खेळाडू आहे. काय मॅच पाहायला मिळते या. पहिला क्वार्टर फायनल सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना वाफाले विरुद्ध खालिंग जयदुर्गा चषक 2020 आपण या ठिकाणी आनंद घेत आहोत. नृत्य आहे नरेश राऊत यांनी नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मध्ये कव्हर ड्राय केला जातोय, परंतु नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण उत्तमच्या माध्यमातून सिंगल येते. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर यतीशकडनं मात्र चांगला लेंथवर मारा पाहायला मिळतो. या सामन्याचं चित्र जो आहे ना, विजयाचा जो दौड आहे ना, तो विवेक शेलारचा षटक इथे मात्र प्रस्थापित करेल. कोणत्या संघाचा पाडत जड असेल तर नक्कीच विवेक शेलारच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला सर्वच काही मात्र पाहायला मिळतील. इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट आहे. झेल टिपलाय, पाहूया पंचांची स्वीकृती मिळते का. या इट इज आउट. बिग काढून बॅक टू द डगआउट. जाते ना मित्रांनो कधीही की अतिघाई संकटात नाही. हा चेंडू जर सतीशने खेळला नसता तर कदाचित वाईट चेंडू झाला असता, कारण डाव्या बाहेर खूप चेंडू बाहेर निघून गेला होता. परंतु शेवटच्या वेळी आपण जर पाहिलं बॅटचं तोंड उघडलं आणि नक्कीच आपण पाहिलं लिडिंग एज लागली आणि एस्टँड पाठीमागे मात्र एक सहजसोबत झेल टिपलाय यष्टीरक्षक जानने. एक मोठी विकेट्स मित्र बने ना खालिंग संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो या जयेश विषय. बिरबल विषयांचे पुत्र आहेत. वडील नक्कीच पाहतो या व्यासपीठावर
आणि पुत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी इथे मात्र चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. फुलटा चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु एक भिंत म्हणून उभा आहे लॉंगॉनच्या दिशेने विवेक शेलार. काय क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतोय, एकच ॲक्शनमध्ये चेंडूवर गॅदर करतोय आणि लगेच जाऊन मात्र संत गतीने चेंडूला फेक करतोय. कौतुक करेल मी यतीशचं, कारण पूर्णपणे कमबॅक केलं. या ओव्हरमध्ये षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, असं वाटलं होतं की खूप मोठं षटक इथे मात्र पाहायला मिळेल, परंतु धावांवर मात्र पूर्णपणे ब्रेक लावण्यामध्ये त्याला यश प्राप्त झाले. एकूण 9 धावा पहिल्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे. इथे मात्र अजून एक धक्का, डावी यष्टी उद्ध्वस्त केली, लागणारा दुसरा झटका जयगणेश व्यापारी संघाला. फलंदाज इथे मात्र बाद होतोय विपुल. मागणी केलेली आहे, तर सफल षटक मित्र म्हणेन यतीश शेलारचं, कारण सुरुवात गोड पाहायला मिळाली नाही, परंतु अंत मात्र षटकाचा गोड पाहायला मिळतो. एक 9 धावा खर्च केल्या आपल्या स्पेलमध्ये, 2 विकेट्स प्राप्त केले, म्हणजे ती सलामीला जोडी आली होती ती मात्र निघेच माघारी परत दिली आहे. आता मात्र आपल्याला या खेळपट्टीवर नवोदित फलंदाज पाहायला मिळतील, जयेश आणि प्रतीक. थोडंसं फास्ट करा, पाणी घेऊन जायचं आहे प्लीज. टार्गेट पाहिलं आपण तर 54 धावांचं टार्गेट आहे, आणि आता मात्र आपण जर समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 45 धाब्यांची गरज, म्हणजे जवळपास 15 धाबांची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येककडे क्षमता आहे, कारण आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये प्रत्येकने काय धुवाधार फटकेबाजी केली होती. जयेशकडे टॅलेंट आहे, तो सुद्धा या मॅचमध्ये टॅलेंट सादर करू शकेल. येणाऱ्या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच कॅप्टन सुदर्शन आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅटिंग ऑर्डरमध्ये सारंग सुद्धा चांगली फलंदाजी करू शकेल, परंतु एक रुपेश सांबरे या महत्त्वाच्या मॅचमध्ये इन नाही आहेत, कुठेतरी प्रशांत सुद्धा मात्र इन नाही आहेत, आणि मात्र येणाऱ्या फलंदाजामध्ये थोडंसं दडपण येऊ शकेल. परंतु या जोडीवर फार जबाबदारी असणार आहे वापाली संघाची. या जोडीने जर एखादी चांगली पार्टनरशिप केली तर येणाऱ्या फलंदाजांना थोडंसं हा सामना कुठेतरी सहज पाहायला होऊ शकेल. परंतु ही जोडी तर मात्र खालिंग संघाने उद्ध्वस्त केली तर मात्र खालिंग संघ या मॅचवर पूर्णपणे दबदबा कायम ठेवण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त करेल. आणि ते डोळ्यासमोर ठेवत असताना विवेक शेलार दुसऱ्या षटकासाठी मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. काय कनेक्शन पाहायला मिळतोय, जबरदस्त फटका, सरळ बॅट लॉक करतो, डीप लॉंग आपला खेळाडू सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली विवेक शेलारने. हा षटक नक्कीच इथे मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. या षटकामध्ये जर वापाले संघाने विकेट्स गमावली नाही किंवा 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जोडल्या तर नक्कीच संधी प्राप्त निर्माण होईल. आणि इथे मात्र विवेक शेलारने विकेट्स प्राप्त केली तर मात्र एक कॉन्फिडन्स वाढू शकेल या मॅचमध्ये सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचं. बिग बॅटल यतीश शेलार विथ प्रतीक विषय उर्दू विकेटने. पहा रणनीती स्पष्ट आहे, कारण आपल्याला आज या ठिकाणी 6 चेंडू खेळायचे आहेत. डायरेक्ट हिट झाला आहे, चेंडू येतो लॉंग ऑनच्या दिशेने, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु पंचांची स्वीकृती नाही. 2 धावा इथे मात्र खर्च केल्या. सहजपणे इथे मात्र आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे दोन्ही फलंदाजाने. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, कारण विवेकला सुद्धा माहिती की हा विकेट फार महत्वाचा आहे आमच्या संघासाठी. इथे मात्र धाव खर्च झाली तरी चालेल, परंतु मी हिटिंग मात्र करेन. हिटिंग सुद्धा झाली होती योग्य वेळी, परंतु प्रत्येक मात्र सुरक्षित पोहोचला होता. हलक्यात पुश केलं होतं, स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला गॅदर केलं, फेकी केली, 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या दुरी अंकामध्ये 2 गडी बाद 12, अजूनही 42 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र थोडस हास्यमय दृश्य पाहतोय आपण, पंचांचा डेड बॉलचा इशारा, कारण नक्कीच कुठेतरी ओस आली असावी हातामध्ये, कारण सायंकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे, त्याच कारणे पाहतो की हातातून चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाजाच्या निसटला आणि कुठेतरी प्रतीकने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा फनी मोमेंट पाहायला मिळालं, हरकत नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. आतापर्यंत विवेकने 2 चेंडू हाताले, 3 धावा खर्च केल्या. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. पहा रणनीती स्पष्ट आहे, जोरदार अपील पाहायला मिळते.
परंतु पंचांची स्वीकृती अजूनही मिळाली नाही. पाहूया दोन्ही पंच आता मात्र चर्चा करतील. लक्षात घ्यायचं आहे जे अनस्किल्ड पंच आहे ज्यांचा जो निर्णय येईल तो निर्णय तुम्हाला मात्र मान्य करावा लागेल. कुठलाही खेळाडू निर्णय दिल्यानंतर पंचांकडे जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. नॉट आउट. परंतु अपील जर पाहिली तर नक्कीच पूर्णपणे या ठिकाणी कॉन्फिडन्स पाहायला मिळाला होता यष्टीरक्षक जान. परंतु निकीचा एक चांगली बाब अशी आहे की डॉट चेंडू आलाय हे फार महत्वाचं आहे खालिंग संघासाठी. प्रत्येक विषय बिग विकेट सर्वच खेळाडू खालिंग संघाचे मात्र त्याच्याकडे आशेभरे नजरेने पाहत आहेत आणि हा सामनाच मित्र म्हणेन प्रत्येक विषय विरुद्ध खालिंग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक विषयाची इनिंग्स इथे मात्र या ठिकाणी सांगून जाईल की हा सामना कोणत्या बाजूने झुकेल आणि विवेक शिलाची गोलंदाजी सांगून जाईल की हा सामना कोणत्या बाजूने इथे मात्र या ठिकाणी झुकेल. प्रत्येकची स्पष्ट रणनीती आहे. हा षटक मी संत गतीने इथे मात्र केले एकदा पूर्ण झाले दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. सॉफ्ट हँड इथे मात्र वन शॉटचा इशारा. काय पंचांची भूमिका इथे मात्र पाहायला मिळते. जबरदस्त बारीक लक्ष केंद्रित केलं जात आहे या पूर्ण स्पर्धेवर. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या होत्या परंतु वन शॉट असल्या कारणाने एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल आणि या एका धावेने आता मात्र धावसंख्या हलूच पुढे सरकते. 2 बाद 13 धावा. ज्याप्रमाणे नक्कीच कासव चालतोय जमिनीवर त्याचप्रमाणे हे धावफलक पुढे सरकतोय धावफलकावर. इथे मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप सुद्धा त्या ठिकाणी फार आहे. खेळाडू सुद्धा सज्ज आहे त्या ठिकाणी. चेंडू टिपलाय परंतु आम्हाला दिसला नाही कारण फेकी केली जाते चांगली कारण त्या ठिकाणी थोडीशी आउटफील खराब आहे मित्रांनो. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. 2 धावांनी सांगितलं धावसंख्या 15 वर पोहोचते कारण 54 धावांचं आव्हान आहे तुम्हाला. अजूनही या ठिकाणी 39 धावा जोडायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13 39 धावा 13 चेंडू. काय सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. एखादा डॉट चेंडू नक्कीच इथे मात्र कॉन्फिडन्स वाढवतोय खालिंग संघाच्या खेळाडूंचा. परंतु एखादा मोठा फटका आला तर मात्र फलंदाजाचं इथे मात्र नक्कीच मनोबलधैर्य उंचावेल. परंतु विवेक शिलार्थी संधी देणार नाही. काय या खेळाडूंनी उंची गाठली आहे. विवेक अतिशय महत्वाच्या क्षणी षटक हाताळतोय. प्रतीक ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता ती सुद्धा अतिशय योग्य. मात्र अतिबचावात्मक पवित्रा त्याने जो घेतला होता तो चुकीचा होता. जसा चेंडू आहे त्या पद्धतीने फटके खेळणं फार गरजेचे होते आणि अतिबचावात्मक खेळत असताना थोडासा तो असुरक्षित बनला होता. मात्र ती वेळ निघून गेलेली आहे. आता वेळ कोणाची कारण प्रतीक हा मैदानावरती आहे. ही फार जमेची बाजू आहे. एका बाजूला प्रशांत अजूनही गोलंदाजी धारदार करू शकतोय. हे 2 षटकं आहेत ती अतिशय निर्णायक असतील सरस्वती खालिंग संघासाठी सुद्धा आणि जय गणेश वापाळे संघासाठी सुद्धा. म्हणजे ते 12 चेंडू अतिशय निर्णायक आणि 12 चेंडू 39 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहतोय जयेश दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक. दोन्ही फलंदाजांमध्ये पूर्णपणे क्षमता आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा ती क्षमता आहे आणि गोलंदाज जर पाहिलं आपण सरस्वती खालिंग संघाची तर ती गोलंदाजी धारदारच आहे. टिचून मारा करण्याची त्यांच्या क्षमता त्यांचे क्षेत्ररक्षक अतिशय दर्जेदार आणि त्याच जोरावर पाहतो एक रंगतदार लढत रोमहर्षक लढत. जयदुर्गा चषक 2020 मानाची सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेख प्रहार समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. रोशनची रोशनमय अशी कामगिरी. एकवीस धावा. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा ते तर्रार वेगवान मारा. 21 धावा अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं तर 33 धावांची गरज आहे. 10 चेंडू 33 धावांची गरज. एक तेरी तो एक मेरी. एका चेंडू षटकार पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूवर कमबॅक करतोय गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख अशा पद्धतीचा मारा आपला पालमेड. थोडीशी पमलिंग झाली आणि त्याचा अचूक लाभ घेतला गेला. 2 धावा जोडल्या गेल्या. चेंडू मला वाटतं येऊन शरीरावरती आदळलेला आहे. वेगानं चेंडू विवेककडनं फेकी झाली होती आणि तो चेंडू येऊन प्रशांतच्या अंगाला लागलेला आहे. या 2 धावाच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 23 धावा अजूनही 31 धावांची गरज आहे. निश्चितच गाढ फलंदाज
वापरत असतो, परंतु आपण जर क्षेत्ररक्षण करत असतो त्यावेळेस गार्डचा वापर केला जात नाही. अशा वेळी जर चेंडू आदळला, फार वेगानं चेंडू लागत असतो. तर प्रशांत सज्ज असेल. अजूनही आपण जर पाहिलं तर 10 चेंडू शेष आहेत आणि धावांची गरज आहे ती 54 धावा, म्हणजे 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावांची गरज आहे. हे करण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये आहे. जयेश सामोरं जातोय, प्रतीकमध्ये ती क्षमता आहे. निश्चित अतिशय महत्त्वाचे असे हे 10 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत गोलंदाजी सज्ज, सामोरं जाईल तो जयेश. पूर्ण बहरलेला जयेश आहे. एक षटकार त्याने साकारलेला आहे. दुहेरी धावा गेलेल्या आहेत. 2 चेंडू, खरे डॉट चेंडू इथं लेखन झालं नव्हतं. 3 चेंडू, 9 चेंडू आहेत. थोडासा हाकूट टप्प्याचा मात्र स्वेर मारा उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. अशा पद्धतीनं 1 धाव मिळते. 1 धावेच्या जोरावरती 24 धावा धावफलकावरती. आता मात्र 9 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. अतिशय महत्वाचे चेंडू. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या आतल्या बाजूला लागत शरीरावरती चेंडू आदळला. केवळ 1 धाव मिळाली. स्लॉटमध्ये चेंडू आला होता, मात्र मोठा फटका मारू शकला नाही जयेश. स्वतःवरती निराश. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 25. अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शेष 8. 8 चेंडू कोणाला स्पर्धेची बाहेरची वाट दाखवतील पाहूया. एका बाजूला सरस्वती खालिंग, दुसऱ्या बाजूला जय गणेश वापाळे, 2 मातब्बर संघ. अतिशय सुरेख देखणा प्रहार आणि षटकार जोडला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. निश्चितपणे महत्वाच्या क्षणी षटकार जोडला गेला. 31 धावा धावफलकावरती, अजूनही 23 धावांची गरज. चेंडू शेष आहेत 7 चेंडू आणि धावांची गरज बनते या ठिकाणी. 23 धावांची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा आणि मी तर म्हणेन या सामन्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा हा चेंडू आहे. या चेंडूवर जर का चौकार षटकार लागतोय तर मात्र जय गणेश वापाळे संघ पूर्णपणे त्यांच्या आशा पल्लवित होतील. विजयाच्या आशा कोणाच्या पल्लवित होतील. तो चेंडू आता टाकला जातोय. दरम्यान प्रशांत पुढचा चेंडू, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. कुठेतरी या चेंडूच्या यथेचे समाचार घेण्यामध्ये अपयशी ठरतोय प्रतीक. 2 धावा लिहिलं या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 33-21 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. शेवटचं षटक अतिशय महत्वाचं. मगाशी शरद बेंद्रेने हाताळलं होतं, आता कोण हाताळेल? कारण 6 चेंडू आणि धावा जोडायच्या आहेत 21. दोन्हीही बाजूचे पाठीराखे आपण पाहतोय, चेहऱ्यावरती चिंता दिसून येते. कारण या ठिकाणी जय गणेश वापाळे जे पाठीरेखे आहेत त्यांचाही चेहरा चिंताग्रस्त. त्याचप्रमाणे सरस्वती खालिंग संघाचे सुद्धा चेहरे चिंताग्रस्त आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि अशाच पद्धतीच्या लढतीची अपेक्षा होती. टीम मीटिंग पाहतोय आपण. शरदच्या हातामध्ये चेंडू आहे. मागच्या सामन्यामध्ये शरदने अतिशय चांगली कामगिरी केली. शरद बेंद्रे अतिशय सुरेख अशी कामगिरी. कॅमेरामन म्हणून त्यांनी भूमिका सुरेख रीतीने बजावली. आता गोलंदाज म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करतोय. कमबॅक त्याने संघात जे केलेले आहे. विवेक दळवी यांची अनुपस्थिती निश्चितच खालिंग संघाला जाणवेल असं वाटत होतं, मात्र कुठेतरी आपण पाहतोय खालिंग संघाकडे सुद्धा किमया आहे एकापेक्षा एक खेळाडू तयार करण्याची. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विवेक दळवी हा मोसम गाजवेल असं वाटत होतं, परंतु तो मैदानावरती दिसत नाहीये. दरम्यान अतिशय महत्वाचे चेंडू, 6 चेंडू. बिरबल विषय यांचा चेहरा चिंताग्रस्त. दिनकर बुवा यांचा चेहरा सुद्धा चिंताग्रस्त आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम पाठीराखे दोन्ही संघाचे शांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. निर्णायक चेंडू पहिले 3 असतील. पाहूया शरदच्या माऱ्याला सामोरा जाईल तो जयेश. तर जयेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय पाहूया. जय गणेश वापाळे संघाचा हा आधारस्तंभ फलंदाज आहे. पहिला चेंडू फुलटॉस मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार.
जुना चेंडू द्यायचा आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज. जुना चेंडू द्या त्वरित. 5 चेंडू 15 धाव. चेंडू आलेला आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज. अतिशय महत्वाचे चेंडू. लगेच खेळ सुरू करायचा आहे वापाळे संघ. 5 चेंडू 15 धावांची गरज. शरद बेंद्रेच्या पहिल्याच चेंडूवरती षटकाराची ललकार. जयच्या नावात जय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार जोडलाय जयेशने. पुढील 5 चेंडूला कशा पद्धतीने सामोरं जातोय पाहूया. एका बाजूला प्रतीक सुद्धा खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. सिलिमिडॉफ लावण्यात येतोय. निश्चितच या दबावाला बळी पडतोय का जयेश, या आपली नैसर्गिक शैलीने आपला खेळ खेळतोय. दरम्यान शरद सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक लावला जातोय. दरम्यान शरद गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो जयेश विशे. कृपया वारंवार बदल करू नका. दरम्यान खेळाला सुरुवात होते. शरद सज्ज आहे. अतिशय निर्णायक चेंडू पहिला हाताळला गेला. षटकार मारला गेला. पुढचा चेंडू. आणखी एक जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी प्रतीक बाद होतोय. फार मोठा मोहरा गळतोय. अतिशय निर्णायक क्षणी चुकीचं, म्हणजे खरं बघायला गेलो तर आत्मघातकी ही धाव घेतली गेली. देणारा क्षण होता. धाव घेण्याची गरज नव्हती, कारण प्रतीक शेवटपर्यंत खेळपट्टीवरती असणं गरजेचं होतं. आता मात्र प्रतीकची जागा घेण्यासाठी येतोय रोशन. दोन्ही बंधू खेळपट्टीवरती आहेत आणि वडील मंचावरती आहेत. काय एक योगायोग पाहतोय आपण, दुग्ध शर्करा योग. तर पाहूया कशा पद्धतीची कामगिरी होते. एका बाजूला रोशन, एका बाजूला जयेश आणि चतुर बिरबल मंचावरती. तर शरद गोलंदाजी सज्ज. सिलिमिडॉफला क्षेत्ररक्षक लावला. कुठेतरी मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक सुरेख चेंडू. निश्चितच मात्र चेंडू चकमा देत फाईन लेगच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षण अडवलेलं आहे. बायच्या रूपामध्ये धाव मिळाली. पंचांचा इशारा आलेला आहे. 1 धाव. चाळीस धावा. 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. स्ट्राईक जयेशच्या हातामध्ये येणं गरजेचं होतं आणि ती आलेली आहे योगेश. अतिशय जमेची बाजू आहे. तर पाहूया अजूनही काही घडू शकतो. 3 चेंडू 14 धावा. तमाम पाठीराखे आहे दोन्ही संघांचे चिंताग्रस्त. स्पर्धेचे आयोजक सुद्धा आपण पाहतोय अगदी मन लावून सामना पाहतायत. फुलटॉस चेंडू आणि चेंडू सलामी देतोय समालोचन कक्षाला. चेंडू येऊन आपल्या अंगावर आदळतो की काय. नक्कीच आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता हे 2 चेंडूत 8 धावा कोण बनवणार पाहूया, किंवा या 8 धावांपासून रोखणार आणि बाहेरची वाट कोणता संघ धरणार. कारण 1 वर्ष पूर्णपणे योगेश पाटील म्हणाल की 1 वर्ष वाट बघायला लागते या स्पर्धेची. तर निश्चितपणे स्पर्धा अनेक होतात, परंतु ते जी स्पर्धा आपण खेळत असतो, ज्या परफॉर्मन्स केल्या दोन्ही संघांनी आतापर्यंत जो परफॉर्मन्स अतिशय सुरेख सुंदर त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. डू ऑर डायची स्थिती. 2 चेंडू 8 धावा. अतिशय निर्णायक चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे या 8 धावा जमवाव्याच लागतील. जयेशचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम कामगिरी जयेशकडनं. आणि ज्या पद्धतीनं बिरबल विषय खुश झालेल्या षटकारावरती आणि दिनकर बुवांनी तर शिट्टीच मारलेली आहे. तर या ठिकाणी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. या चेंडूवरती 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अपयशी.
चेंडूवर जर का षटकार बसला तर वापाळे संघासारखा दुर्दैवी संघ दुसरा कोणता नसेल. कारण गेल्या वर्षी प्रतीकनं सुद्धा 26 धावा चेस करायच्या होत्या आणि 25 धावा केल्या होत्या. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होते का? जर या चेंडूवर षटकार मारला नाही तर वापाळे संघ सुखाने झोपेल, पण या चेंडूवर षटकार मारला तर मात्र वापाळे संघ सुखाने झोपू शकत नाही. कारण दुसरा असा हा सामना किंवा दुसरी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते की अतिशय दुर्दैवी बाब ठरेल. परंतु सरस्वती खालिंग संघाने जी कामगिरी केली योगेश ती विसरता येणार नाही. त्यांची धारदार गोलंदाजी, टिच्चून केलेला मारा, कारण आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा अशक्य आव्हान आलेलं आहे. जवळजवळ सामना हा सरस्वतीकडे झुकलेला आहे. मात्र हा चेंडू प्लेन असणं गरजेचं आहे. एकाच चेंडूनं सामन्याचं समीकरण बदलू शकतं जर का प्लेन चेंडू टाकला गेला नाही तर. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा चेंडू आहे. पाहूया, 1 चेंडू 7 धावांची गरज. अतिशय निर्णायक असा हा चेंडू असेल शरदचा आणि अतिशय सुरेख चेंडू. विवेक शिलार खुश. एष्ट्या या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. एष्ट्यांचा वेध घेत या ठिकाणी दाखवून देतो की आम्ही विजयी झालेलो आहोत. नक्कीच आजच्या दिवसावरती तुमचा शिक्का तुम्ही उमटवलेला होता. खूप दर्जेदार कामगिरी केली. बीसीसी बोरिवली संघाला जिथे पराभूत केलं त्याच ठिकाणी तुम्ही दाखवून दिलं होतं की आम्ही या स्पर्धेमध्ये मोठ्या आशेने आलेलो आहोत. पण वापाळे